गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला साजरा केला जातो. तर बघा, या दिवशी आपल्याला गुढीपाडवा म्हणजेच 3.5 मुहूर्तांपैकीच एक गुढीपाडव्याला मानलं जातं. या दिवशी आपण सर्व काही सोनं चांदी खरेदी करतो, कोणतेही शुभ कार्य करत असतो. तर त्याचबरोबर बघा, या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहे, जे की वर्षातून एकदाच आपल्याला हा उपाय करता येणार आहे. तर बघा, हा उपाय केल्याने घरात कशाची धनधान्याची कमतरता भासत नाही. त्याचबरोबर रोगराई दूर होते, घराचं रक्षण होतं. त्याचबरोबर बघा, कर्जमुक्ती असू देत किंवा जे काही आर्थिक प्रश्न मोठ्या प्रमाणात दूर व्हायला लागतात, तर त्यासाठी आपल्याला सुख समृद्धीकारक आपल्याला जी पोटली भेटते बघा, जो गुढीपाडव्याचा उपाय आहे, तर त्याबद्दल इन डिटेल अशी माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. तर हा उपाय म्हणजेच ही पोटली आपल्याला तुमच्या जवळपास कुठं स्वामी महाराजांचं केंद्र असेल, तर तिथं तुम्हाला त्या शॉपमध्ये ही पोटली 64 रुपयामध्ये भेटणार आहे. ज्यांच्या जवळपास कुठं केंद्र असेल तिथून घ्या. अगदी जवळपास कुठं केंद्र नसेल पण आम्हाला हा उपाय करायचा आहे असं जर वाटत असेल, तर नक्कीच की ह्यामध्ये कोणकोणतं साहित्य आहे, जे की आपण घरगुती साहित्यामध्ये ही पोटली सुद्धा घरच्या घरी कशी बनवावी त्याबद्दल सुद्धा सांगणार आहे. कोणत्या सेवा असणार आहेत तर त्या सुद्धा सांगणार आहे. तर बघा, लाल आणि पिवळ्या कलरच्या अशा 2 पोटल्या आपल्याला भेटत असतात. तर जी पिवळ्या कलरची पोटली आहे, तर त्यामध्ये आपल्याला कोणकोणतं साहित्य असतं तर ते सांगते, आणि सेवा कोणत्या करायच्या आहेत तर ते सुद्धा सांगते. काही कारणास्तव बघा, पहिलेच क्लिअर करते की बघा, गुढीपाडव्याला आम्हाला काही ना काही अशा अडचणी आल्यात की आम्हाला त्या दिवशी काही कारणास्तव ही सेवा करता आली नाही, पण आम्हाला नंतर करता येईल का? तर चैत्र महिन्यातील बुधवारी आपल्याला हा उपाय पुन्हा एकदा करता येणार आहे. तर कोणत्याही बुधवारी तुम्ही हा उपाय करू शकता. धनधान्य प्राप्तिकारक जी पोटली आहे, त्याला आपण पिवळी पोटली म्हणतो. ही बघा, गेल्या वर्षीची माझी पोटली आहे, तर त्यामधलंच मी साहित्य सांगते ह्यामध्ये काय काय येतं ते. तर बघा, ह्यामध्ये एक हळकुंड येतं, त्याचबरोबर रंगाडी हिरडा एक भेटत असतो, आणि मुठभर नागकेशर बघा असतात ह्यामध्ये, मुठभर नागकेशर. त्याचबरोबर बघा, हे स्वामींच्या पादुका ह्यामध्ये भेटत असतात, आणि 1 रुपयाचं नाणं असं आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे. आणि बघा, हे सर्व काही साहित्य त्या पोटलीमध्ये दिलेलं असतं. बघा, हे असं नाणं भेटत असतं, पण आपल्याला घरचं 1 रुपया ह्यामध्ये टाकायचं आहे. हे सर्व काही वस्तू आपल्याला ह्यामध्ये टाकायच्या असतात. बघा, डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा जे काही वस्तू लागतात किंवा इथं सुद्धा मी लिहून सर्व काही वस्तू देईल. त्याचबरोबर बघा, ह्यामध्ये आपल्याला 1 मूठभर मीठ टाकायचं आहे. जर संदव मीठ असेल तर अतिशय उत्तम, किंवा साधं जरी मीठ टाकलं तरी सुद्धा काही हरकत नाही. खडं मीठ ह्यामध्ये टाकायचं आहे, आणि 1 मूठभर आपल्याला गहू टाकायचे आहेत ह्यामध्ये. तर बघा, हा उपाय आपल्याला वर्षातनं एकदाच करायचा आहे. बघा, ह्या उपाय जे स्वामी केंद्रात आहेत, जे स्वामी मार्गात आहेत बघा, जे प्रत्येक वर्षी हा उपाय करतात, त्यांना नक्कीच माहिती असेल की ह्या सेवेमुळे, ह्या उपायामुळे किती घरात बदल होतात, घरात कशाची कमतरता भासत नाही. त्याचबरोबर बघा, रोगराई मुक्त होते, कर्ज दूर होतात मोठ्या प्रमाणात. बघा, मी असं कधीही म्हणणार नाही की तुम्हाला घरी बसून सर्व काही कर्ज दूर होईल किंवा कर्जमुक्ती होईल. कष्ट प्रत्येकाला करावे लागणार आहेत, पण आपल्या कष्टाबरोबर जर आपण काही उपाय केले आणि बघा, त्या उपायातून आपल्या कष्टाबरोबर आपल्या नशिबाची साथ असेल, तर नक्कीच आपल्याला आपल्या आर्थिक प्रश्न सुद्धा सुटायला लागतात, आणि जे काही कर्जबाजारीपणा मोठ्या प्रमाणात तुमच्यावरती वाढलेला आहे, तर तो सुद्धा मोठ्या प्रमाणात दूर व्हायला लागतो. त्यामुळे हा उपाय वर्षातून एकदाच आहे, तो आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे. तर बघा, हे सर्व काही साहित्य, अगदी सर्व काही साहित्य एका घरगुती, जर तुम्हाला अगदीच तुमच्या जवळपास कुठे केंद्र नसेल, तर एक पिवळं कापड घ्या, आणि त्यामध्ये आपल्याला असं छोटीशी साईडनं शिवून अशी छोटीशी पोटली बनवा, आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व काही साहित्य टाकायचं आहे. बघा, पहिल्यापासून दाखवते. हळकुंड, रंगाडी हिरडा, 1 रुपयाचं नाणं, आणि स्वामींची पावले, हे सर्व काही साहित्य जे रंगाडी हिरडा आहे, त्याचबरोबर नागकेशर, तांब्याची पावले, तर हे सर्व काही साहित्य तुम्हाला धार्मिक दुकानामध्ये भेटून जाईल. जर तुमच्या जवळपास कुठे केंद्र नसेल तर तुम्ही
नक्कीच हे घरगुती सुद्धा बनवू शकता. हे सर्व काही एकत्र करायचं. फक्त जे मीठ आहे तर ते एका प्लास्टिकच्या पाऊचमध्ये आपल्याला भरायचं आहे, की जेणेकरून बघा मिठाला पाणी सुटलं तर सर्व काही खराब होईल. आणि ह्या साहित्यामध्ये थोडंसं 2-3 आपल्याला कापूर सुद्धा टाकायचे आहेत, की जेणेकरून बघा पुढल्या गुढीपाडव्यापर्यंत हे सर्व काही साहित्य खराब होणार नाही. ह्या पद्धतीनं थोडं कागद असेल प्लास्टिकचा तर त्यामध्ये आपल्याला थोडेसे गहू भरायचे आहेत आणि दुसऱ्या छोट्या कागदामध्ये आपल्याला मीठ भरायचं आहे. ते सर्व काही एकत्र करून आपल्या पिवळ्या पोटलीमध्ये अशी पोटली तयार करायची आणि ही पोटली आपल्याला आपल्या किचन मध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायची. आता ही माझी गेल्या वर्षीची आहे, यंदा आणायची आहे मला. अगदीच तुमचं गेल्या वर्षीचं साहित्य सर्व काही व्यवस्थित असेल तर तुम्ही फक्त मीठ आणि जे गहू आहेत तर ते बदलले तरी सुद्धा काही हरकत नाहीये. किंवा अगदीच तुम्ही नव्याने सर्व काही करताय तर तुम्हाला तुमच्या इथं सुद्धा सर्व काही घरच्या साहित्यामध्ये सर्व काही भेटून जाईल. जे 2-3 वस्तू आहेत तर ते धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि अशी पोटली बनवायची, अशी पॅक बांधायची आणि आपल्या किचन मध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये ही पोटली ठेवून द्यायची आहे. पण ह्यावरती सेवा सुद्धा करायच्या आहेत. आणि ही लाल जी पोटली आहे तर ती आपल्या घराचं रक्षण व्हावं तर त्यासाठी ही पोटली असते. ह्यामध्ये वडाच्या झाडाची मुळी आणि एक रांगाडी हिरडा असं या लाल पुरचुंडीमध्ये 2च साहित्य भेटतात. बघा जवळपास कुठे जर केंद्र नसेल, साहित्य नाही भेटलं तर वडाच्या झाडाची मुळी किंवा पारंबी 1 ते 1.5 इंचापर्यंत, जास्तीत जास्त 3 इंचापर्यंत आपल्याला पारंबी किंवा मुळी घ्यायची आहे. आणि एक रंगाडी हिरडा आपल्याला ह्या लाल पोटलीमध्ये ठेवायचा आहे. या दोन्ही पोटल्या बंद करायच्या आणि त्यानंतर ना बघा आधी तर ह्यावरती आता साहित्य काय आहे तर ते मी तुम्हाला सांगितलं ह्या दोन्ही पोटली मधलं. आता ह्यामध्ये आपल्याला पूजा करायची आहे. सर्व काही साहित्य एका डिश मध्ये काढा. हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहे, तो धूप दीप दाखवून घ्यायचं आणि त्यानंतर ना बघा सर्व काही साहित्य दोन्ही पोटल्यांमध्ये ठेवून द्या. आणि ही दोन्ही पोटल्या बघा पूजा झाल्यानंतर ना हळदी कुंकू अक्षदा धूप दीप दाखवून झाल्यानंतर ना आपल्याला हे दोन्ही पोटल्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, म्हणजेच 11 माळी किंवा 1 माळ आपल्याला हा स्वामी महाराजांचा षडाक्षरी मंत्र म्हणायचा आहे आणि 11 वेळेस कालभैरव अष्टक म्हणायचं आहे. बघा पाडव्याचा दिवस खूप काही सेवा असतात, आपलं घरातलं सुद्धा आवरायचं असतं. काही कारणास्तव तुम्हाला एवढं काही सेवा नाही जमल्या तरी सुद्धा 1 वेळा म्हणजेच 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची करायची आहे आणि 1 वेळा कालभैरव अष्टक आपल्याला ह्यावरती म्हणायचं आहे. गुगुल असेल, गुगुलाचं धूप असेल तर तो आधी प्रज्वलित करायचा. देवासमोर सेवा करताना धूप दीप प्रज्वलित असणं तेवढं महत्वाचं असणार आहे. उजव्या हातामध्ये दोन्ही पोटल्या धरायच्या आणि खाली गुगुलाचं धूप लावायचा आणि ह्या पोटल्या त्या गुगुलाच्या बघा जे दूर होतो तर त्यावरती ह्या दोन्ही पोटल्या धरायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला सेवा करायची आहे. 1 माळ किंवा 11 माळी आणि एकदा कालभैरव अष्टक किंवा 11 वेळा कालभैरव अष्टक ह्या पद्धतीने आपल्याला म्हणायचं आहे. एकदा नाहीतर 11 वेळा, तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने सेवा करायची आहे. त्यानंतर ना ही पोटली तशी स्वामी महाराजांसमोर तशीच ठेवून द्या. प्रार्थना करा की आमच्या घरात कशाचीही कमतरता पडू देऊ नका, घरात धनधान्याची कमतरता पडू नये, त्याचबरोबर घरात सुख समृद्धी समाधान नांदावं, घराचं रक्षण व्हावं, आर्थिक भरभराट व्हावी ह्यासाठी महाराजांना प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर ना बघा ही पोटली आपल्या मुख्य दरवाजाच्या आतील भागात लावायची आहे. बघा आतमध्ये आपल्या मुख्य दरवाजाच्या मध्ये ही पोटली टांगून द्यायची आहे आणि ही पिवळी पोटली आहे. ही पिवळी पोटली तर ती आपल्या किचन मध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे. या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे की जेणेकरून बघा ह्या गुढीपाडव्या ते पुढल्या गुढीपाडव्यापर्यंत ही पोटली आपल्याला तशीच ठेवायची असते. अगदी साहित्य खराब झालं तर तुम्ही निर्माल्यामध्ये ते विसर्जित करायचं आणि पुन्हा एकदा तुम्ही ते साहित्य सर्व काही नवीन घ्यायचं आहे. जर आधीचीच पोटली असेल तर तुम्ही जे काही साहित्य खराब झालेलं आहे तर ते विसर्जित करा आणि जे साहित्य चांगलं असेल त्यामध्ये ऍड करून तुम्हाला ह्या सर्व काही सेवा करायच्या आहेत. तर तुम्हाला नक्की समजलं असेल. आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरोजो करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.